बहुजन समाजातील मुलं शिकली पाहिजेत यासाठी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी अनेक शैक्षणिक संस्थांची उभारणी करून सामान्य माणसाच्या आयुष्यात ज्ञानप्रकाश निर्माण केला। त्यांच्या जाण्यानं शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशी भावना व्यक्त करत कागल शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली। कागल इथल्या शाहूनगर वाचनालयात ही सर्वपक्षीय शोकसभा पार पडली। पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कागल शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीनं शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। अध्यक्षस्थानी एम.आर. चौगुले गुरुजी होते। नगराध्यक्षा सविता माने, एम.आर. चौगुले, भैया माने, इगल प्रभावळकर, ॲडव्होकेट देवानंद पाटील, धनराज घाटगे, विजय बोंगाळे, बळवंत माने, सागर कोंडेकर, अतुल जोशी, रमेश माळी, विशाल तिराळे, संग्राम गुरव, सुधीर पाटोळे यांनी मनोगत व्यक्त केली। पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील हे सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मले होते। त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करत देशासह परदेशात अनेक शिक्षण संस्था निर्माण केल्या आहेत। बहुजन समाजातील मुलं शिकली पाहिजेत या उदात्त हेतून आणि सामान्य माणसाच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करण्यासाठी त्यांनी शैक्षणिक संस्थांची उभारणी केली। हजारो मुलं त्यांच्या संस्थेत शिक्षण घेऊन देश-विदेशात कार्यरत आहेत। सामान्य माणसाशी असलेलं नातं त्यांनी आयुष्यभर जपलं अशा भावना व्यक्त करत विविध वक्त्यांनी डॉक्टर डी.वाय. पाटील यांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी चंद्रकांत गवळी, सौरभ पाटील, नवल बोते, संजय चितारी, बॉबी माने, प्रवीण काळबर, अरुण गुरव, मारुती मदारे यांच्यासह सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते।